हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी धडा 4 सजीवातील विविधता या धड्यातले प्रश्नोत्तरे आपण जाणून घेणार आहोत. संपूर्ण स्पष्टीकरण तुम्ही तर ऐकलेलं आहे. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे घरचा अभ्यास. तर आपण या धड्यातले प्रश्नोत्तरे पाहूया. तर प्रश्न पहिला होता, चोड्या लावा. याच्यामध्ये जलचर, तर जलचरचं उत्तर आहे मासा. चिखलासारख्या दलदलीत राहणारे, तर रानमाईस दलदलीत राहते. उभयचर म्हणजे जमिनीवर व पाण्यात राहणारे, मग असा असणारा बेडूक आहे. पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारे, विहार करणारे, तर आहे हंस. हे जरा एडिटिंग मध्ये मिस्टेक झाले एडिटरकडून. प्रश्न दुसरा, गटात न बसणारा शब्द होता. त्याच्यामध्ये होता पहिला गाय, घोडा, बकरी, मासा. तर त्याचं उत्तर आहे मासा, कारण की बाकी सगळे भूचर आहेत, बाकी सगळे जमिनीवर राहतात. मासा हा एकटा आहे, तो पाण्यामध्ये राहतो. दुसरा होता आंबा, पिंपळ, पेरू, कोथिंबीर. तर दुसऱ्याचं उत्तर आहे कोथिंबीर, कारण कोथिंबीर रोपटे आहे, बाकी सगळे वृक्ष होते. नंतर तिसरा आन्सर होता झुरळ, कांगारू, गाय, हरिण. त्याच्यामध्ये तिसऱ्याचा आन्सर आहे झुरळ. काय आहे? झुरळ, कारण की बाकी झुरळ कीटक आहे, बाकी सर्व सस्तन प्राणी आहेत. नंतर होता मूग, ज्वारी, गहू, बाजरी. तर याचं उत्तर होता मूग, कारण मूग हा द्विबीजपत्री आहे, बाकी सर्व एकबीजपत्री होते. तर अशा प्रकारे प्रश्न दुसरा झालेला. प्रश्न तिसरा, सत्य की असत्य लिहा. मेंदी ही झुडूप प्रकारची वनस्पती आहे. आन्सर आहे सत्य. सोटमूळ, प्रश्न दुसरा, सोटमूळ असणारे वृक्ष लहान वाढतात, सहज कोसळून पडतात. असत्य. आंब्याच्या झाडाला फुले येत नाहीत. सत्य. पांढरे अस्वले वाळवंटात राहतात. असत्य. काही जातींचे साप उभयचर असतात. असत्य. आता पुढं प्रश्न 4, पहिल्या जोडीचे संबंध ओळखून दुसरा जोडीचे संबंध लिहा. तर अ होता झाडाच्या फांद्यावर राहणारे माकड आणि जमिनीखाली राहणारे होतं उंदीर. नंतर प्रश्न 2 होता, कोरड्या जमिनीवर राहणारे घोडा. घोडा कोरड्या जमिनीवर राहतं. तर चिखलात राहणारे सिंह, म्हैस असे प्राणी आहेत. नंतर प्रश्न 5वा, पुढील चित्र लिहा आणि वनस्पतींची कोणती माहिती समजतील आहे. याच्यामध्ये पहिला चित्र दिलेला आहे. याच्यामध्ये ही वनस्पती वृक्ष आहे, द्विबीजपत्री आहे, जाळीदार शिराविन्यास आहे, सोटमूळ आहे, खोड जाड आहे, म्हणून याला आपण वृक्ष म्हणतो. आणि दुसरं होतं, इथे दुसरं चित्र दिलेलं आहे, हे बघा, हे चित्र दिलेलं आहे. तर याच्यामध्ये ही वनस्पती रोपटे आहे, एकबीजपत्री आहे, समांतर शिराविन्यास आहे, तंतुमूळ आहे, खोड बारीक असून फांद्या नाही आहेत. नंतर पुढचा प्रश्न घेतला आपण. प्रश्न 6वा, तुळशी वनस्पती वृक्ष आहे की झुडूप की रोपटी, हे ठरवण्यासाठी कोणकोणती वैशिष्ट्ये आपण विचारात घेऊ शकतो. तर तुळशी वनस्पती झुडूप आहे हे ठरवण्यासाठी आपण खालील वैशिष्ट्य लक्षात घेऊ शकतो. याचं पहिलं वैशिष्ट्य आहे वनस्पतींची उंची, नंतर खोडाची जाडी आणि फांद्या आहेत की नाही. तर तिला फांद्या आहेत, पण त्या एकदम जाड नाहीत, त्यामुळे तुळशी वनस्पती झुडूप आहे. प्रश्न 8वा, बदक या पक्षाचा अधिवास कोणता व का. तर बदक या प्राण्याचा अधिवास पाणथळ प्रदेश म्हणजे नदी, तलाव अशा ठिकाणी बदक आपल्याला जास्त आढळतात. कारण बदकाला पोहण्यासाठी जाळीदार पाय आहेत, ते पोहू शकतं पाण्यामध्ये. बदकाचे शरीर पाण्यावर तरंगणारे असते, त्यामुळे त्याचा अधिवास पाणथळ प्रदेश असा आहे. एकबीजपत्री वनस्पती, द्विबीजपत्री वनस्पती यांच्यातील फरक. तर एकबीजपत्रीमध्ये एक बीज असतं, द्विबीजमध्ये 2 बीज असतात. नंतर याचा समांतर शिलाविन्यास असतो, याचा जाळीदार शिलाविन्यास असतो. एकबीजपत्रीमध्ये तंतुमुळे असतात, याच्यामध्ये सोटमुळे असतात. याच्यामध्ये रोपटे येतील, याच्यामध्ये वृक्ष येतील. तर याच्यामध्ये एकबीजपत्रीमध्ये गहू, ज्वारी यांचा समावेश होईल, तर द्विबीजपत्रीमध्ये मूग, हरभरा यांचा समावेश होईल. नंतर प्रश्न 9वा होता, तुमच्या परिसरातील 5 प्राणी व त्यांचा अधिवास. तर पहिला गाय आहे, गाय जमिनीवर राहते. नंतर आहे चिमणी, चिमणी झाडावर राहते. मासा आहे, तो पाण्यात राहतो. कावळा आहे, झाडावर राहतो. आणि बेडूक आहे, तो जमिनीवर किंवा पाणी म्हणजे उभयचर, पाणी किंवा जमिनी दोन्ही याच्यावर राहतो. तर अशा प्रकारे आपल्या या धड्याचे प्रश्नोत्तरे झालेले आहेत. तुम्हाला समजल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.